यामध्ये 161 गावांपैकी 70 ते 80 गावांमध्ये रक्कम कमी आहे, आक्षेपार्ह रक्कम नाही आहे जास्ती. तर उर्वरित गावांमध्ये जी आक्षेपार्ह रक्कम काढली होती, आक्षेपित रक्कम ती 56 कोटी होती. हा अंतरिम अहवाल इंटरिम रिपोर्ट आहे. यामध्ये जे 41 कोटी आहेत, ज्याचे सातबारावर नाव मॅच होत नाही. तर तो व्हेरिफिकेशन आणि ती संधी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना देण्यात येत आहे आणि ते याद्या आणून दाखवतील. त्यानुसार जर वारसदार असतील किंवा मयत असेल तो व्यक्ती किंवा तो खरेदी विक्री व्यवहार झाला असेल, तर ती रक्कम कमी होईल. उर्वरित रक्कम ज्याच्यामध्ये गावातील नसणारे लाभार्थी असतील, शासकीय जमिनीवर असेल, क्षेत्रवाढ करून दिला असेल, तर त्या बाबतीमध्ये ती रक्कम आक्षेपित रक्कम कायम ठेवण्यात येईल आणि त्या पद्धतीनं नोटिसेस ज्या आहेत, तर या 80 गावांसाठी 161 पैकी या नोटिसेस देखील तहसीलदार यांना देण्यासाठी सूचना दिल्या आहेत. समिती जी गठीत केली आहे 3 मेंबरची, तर ती देखील या सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची इथे सुनावणी घेईल. तर अंतिम अहवाल केव्हा येणार आहे आणि नेमकं काय काय दोष सध्याच्या प्रकरण गावाला आढळून आले आहेत? अंतिम अहवाल साठी समितीने 4 आठवडे मागितलेले आहेत. मी त्यांना 3 आठवड्यामध्ये अहवाल देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. समितीला आणखीन मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने एक उपजिल्हाधिकारी यांची देखील त्याच्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांची तपासणी करण्यासाठी याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि सध्या अंतरिम अहवालमध्ये 3-4 जे प्रकार आढळून आले होते, त्याच्यामध्ये प्रत्येक गावाचं सूक्ष्म तपासणी त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. गावाची 8 ची यादी जी असते, त्याच्यानुसार क्रॉस चेक करण्यात आलेला आहे. त्यामध्ये दुबार एखाद्या व्यक्तीला लाभ देणे, क्षेत्रवाढ करून त्याला जास्तीचा अनुदान देणे, गावातील व्यक्तीच नाही आहेत अशा पद्धतीनं बाहेरच्या कोणत्या व्यक्तीच्या नावावरती लाभ दिला गेला जाणे आणि काही अंशी काही ठिकाणी शासकीय जमिनीवर पण लाभ दिला गेला आहे असं प्रकरणात आढळलेलं आहे. त्यामध्ये मी जसं सांगितलं सुरुवातीला, की ज्यांचं सातबारावर नाव मॅच होत नाही, ती रक्कम आणि ते लाभार्थी त्या यादीतून आक्षेपाची जी यादी आहे त्याच्यातून ते कमी होतील. कारण काही खरेदी विक्री व्यवहार झालेले असतील किंवा काही ठिकाणी वारस असतील, काही फॅमिली मेंबरच्या नावावरती अनुदान गेलेलं आहे. सातबारा जरी वडिलाच्या नावावर असेल आणि मुलाच्या नावावर अनुदान गेलं, अशा पद्धतीनं जर असेल, तेवढी रक्कम आणि ते लाभार्थी कमी करण्यात येतील. शो कॉज जसं बजावली आहे किती गावामध्ये बजावलेली आहे? ती 161 पैकी 80 गावं जी आहेत तिथं आक्षेपार्ह रक्कम अशी आहे, की त्याच्यामध्ये त्यांचा खुलासा मागवणं आणि त्यांनी जे कागदपत्र सादर करतील सातबाराच्या बाबतीमध्ये, तर ते तपासणं गरजेचं आहे. अशा लोकांना शो कॉज आणि खुलासा मागवला आहे आणि समितीसमोर ती तपासणी सध्या सुरू आहे. ही मंडळी कोण आहे? ही आपण क्षेत्रीय जे कर्मचारी, त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक, ग्रामसचिव हे 3 याच्यामध्ये गाव वाटून दिली होती आणि ह्या 3 क्षेत्रीय कर्मचारी यांनी ह्या याद्या अपलोड केलेल्या आहेत.